मित्रांनो, सर्वांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 8 एप्रिल 2025. प्रश्न क्रमांक 1. 13.2 घसरणीसह कोणत्या देशाचा शेअर बाजार 1997 नंतर सर्वात खाली घसरला आहे? ऑप्शन ए हाँगकाँग, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी फ्रान्स. याचा आन्सर आहे ऑप्शन ए हाँगकाँग. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2. हाँगकाँग देशाचा शेअर बाजार कोणत्या सालानंतर सर्वात खाली घसरला आहे? ऑप्शन ए 1999, ऑप्शन बी 1993, ऑप्शन सी 1997, ऑप्शन डी 1991. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 1997. नंतरचा प्रश्न क्रमांक 3. T20 क्रिकेटमध्ये 13,000 धावा करणारा कोण पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे? ऑप्शन ए रोहित शर्मा, ऑप्शन बी विराट कोहली, ऑप्शन सी शिखर धवन, ऑप्शन डी श्रेयस अय्यर. याचा आन्सर आहे ऑप्शन बी विराट कोहली. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. जागतिक तेल निर्देशांक ब्रेंट क्रूड किती टक्क्यांनी घसरला आहे? ऑप्शन ए 2.40, ऑप्शन बी 2.45, ऑप्शन सी 2.35, ऑप्शन डी 2.30. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 2.30. नंतरचा प्रश्न क्रमांक 5. जागतिक तेल निर्देशांक ब्रेंट क्रूड 2.30 टक्क्यांनी घसरून किती डॉलर प्रति बॅरल इतका झाला आहे? ऑप्शन ए 63.55, ऑप्शन बी 67.99, ऑप्शन सी 64.11, ऑप्शन डी 65.34. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 64.11. नंतरचा प्रश्न क्रमांक 6. भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहली T20 क्रिकेटमध्ये किती हजार धावा पूर्ण करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे? ऑप्शन ए 11, ऑप्शन बी 13, ऑप्शन सी 14, ऑप्शन डी 15. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 13. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. T20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 13,000 धावा पूर्ण करणारा विराट कोहली कितवा फलंदाज ठरला आहे? ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 1, ऑप्शन डी 4. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 2. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. T20 क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहलीने किती डावात 13,000 धावा पूर्ण केल्या आहेत? ऑप्शन ए 380, ऑप्शन बी 385, ऑप्शन सी 388, ऑप्शन डी 386. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 386. नंतरचा प्रश्न क्रमांक 9. कोणता खेळाडू IPL मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज ठरला आहे? ऑप्शन ए जसप्रीत बुमराह, ऑप्शन बी भुवनेश्वर कुमार, ऑप्शन सी दीपक चहर, ऑप्शन डी मोहम्मद सिराज. याचा आन्सर आहे ऑप्शन बी भुवनेश्वर कुमार. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. IPL मध्ये भुवनेश्वर कुमार सर्वाधिक किती विकेट घेणारा वेगवान गोलंदाज ठरला आहे? ऑप्शन ए 188, ऑप्शन बी 187, ऑप्शन सी 190, ऑप्शन डी 184. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 184. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. भारतीय क्रिकेट खेळाडू भुवनेश्वर कुमारने IPL मध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा कोणाचा विक्रम मोडला आहे? ऑप्शन ए ट्रेंट बोल्ट, ऑप्शन बी मिचेल स्टार्क, ऑप्शन सी लसिथ मलिंगा, ऑप्शन डी जहीर खान. याचा आन्सर आहे ऑप्शन सी लसिथ मलिंगा. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. हार्दिक पांड्याने T20 क्रिकेटमध्ये किती विकेटचा टप्पा पूर्ण केला आहे? ऑप्शन ए 200, ऑप्शन बी 150, ऑप्शन सी 175, ऑप्शन डी 250. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 200. नंतरचा प्रश्न क्रमांक 13. T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा कोणत्या फलंदाजाच्या नावावर आहेत? ऑप्शन ए विराट कोहली, ऑप्शन बी रोहित शर्मा, ऑप्शन सी कायरन पोलार्ड, ऑप्शन बी क्रिस गेल. याचा आन्सर आहे ऑप्शन डी क्रिस गेल. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. आशियाई बॅडमिंटन स्पर्धा 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी नेपाळ, ऑप्शन डी पाकिस्तान. याचा आन्सर आहे ऑप्शन बी चीन. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. आशियाई बॅडमिंटन स्पर्धा 2025 चीनमध्ये कोणत्या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत? ऑप्शन ए 8 ते 13 एप्रिल, ऑप्शन बी 7 ते 15 एप्रिल, ऑप्शन सी 8 ते 14 एप्रिल, ऑप्शन डी 9 ते 15 एप्रिल. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 8 ते 13 एप्रिल. नंतरचा प्रश्न क्रमांक 16. राष्ट्रीय युवा पुरस्कार 2025 कोणत्या संस्थेला देण्यात आला आहे? ऑप्शन ए यूथ फाउंडेशन, ऑप्शन बी आदित्य युवा फाउंडेशन, ऑप्शन सी लेट्स बी द चेंज, ऑप्शन डी डिजिटल इंडिया यूथ. याचा आन्सर आहे ऑप्शन सी लेट्स बी द चेंज. नंतरचा प्रश्न क्रमांक 17. खेलो इंडिया यूथ गेम्स 2025चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? ऑप्शन ए बिहार, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी मध्य प्रदेश, ऑप्शन डी राजस्थान. याचा आन्सर आहे ऑप्शन ए बिहार. नंतरचा प्रश्न क्रमांक 18.
बिमस्टेक संघटनेच्या अध्यक्षपदी कोणत्या देशाची निवड झाली आहे? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी थायलंड, ऑप्शन सी बांगलादेश, ऑप्शन डी अफगाणिस्तान. याचा आन्सर आहे ऑप्शन सी बांगलादेश. नंतरचा प्रश्न क्रमांक 19. हरित योगा ची सुरुवात कोणत्या ठिकाणापासून करण्यात आली आहे? ऑप्शन ए कोची, ऑप्शन बी भुवनेश्वर, ऑप्शन सी मुंबई, ऑप्शन डी पटना. याचा आन्सर आहे ऑप्शन बी भुवनेश्वर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 20. बांगलादेशाची पुढच्या किती वर्षासाठी बिमस्टेक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे? ऑप्शन ए 1, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 4, ऑप्शन डी 2. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 2. नंतरचा प्रश्न क्रमांक 21. कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने वायब्रंट विलेज प्रोग्राम लॉन्च केला आहे? ऑप्शन ए गृह, ऑप्शन बी वित्त, ऑप्शन सी कृषी, ऑप्शन डी संरक्षण. याचा आन्सर आहे ऑप्शन ए गृह. नंतरचा प्रश्न क्रमांक 22. हंसा 3NG ट्रेनर विमान कोणाद्वारे विकसित करण्यात आले आहे? ऑप्शन ए इस्रो, ऑप्शन बी हॉल, ऑप्शन सी सिरनॉल, ऑप्शन डी DRDO. याचा आन्सर आहे ऑप्शन सी सिरनॉल. नंतरचा प्रश्न क्रमांक 23. भारताचा पहिला न्यूक्लिअर सबमरीन बेस INS वर्षा कुठे स्थापन करण्यात येणार आहे? ऑप्शन ए तेलंगणा, ऑप्शन बी आंध्र प्रदेश, ऑप्शन सी केरळ, ऑप्शन डी तामिळनाडू. याचा आन्सर आहे ऑप्शन बी आंध्र प्रदेश. नंतरचा प्रश्न क्रमांक 24. 150वी आंतरसंसदीय संघ महासभाचे आयोजन कुठे करण्यात आले आहे? ऑप्शन ए कझाकिस्तान, ऑप्शन बी तुर्कस्तान, ऑप्शन सी पाकिस्तान, ऑप्शन डी उझबेकिस्तान. याचा आन्सर आहे ऑप्शन डी उझबेकिस्तान. नंतरचा प्रश्न क्रमांक 25. भारताने 2023-24 मध्ये कोणत्या देशाकडून सर्वाधिक रेमिटन्स विदेशातून पाठवलेले रक्कम प्राप्त केली आहे? ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी जर्मनी, ऑप्शन डी अमेरिका. याचा आन्सर आहे ऑप्शन डी अमेरिका. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझ्या वाचनात काय चूक वाटल्यास क्षमा असावी.